लय अडचणीचा रस्ता आहे ना. नमस्कार मंडळी, मनभर कोकणच्या आजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या गावी म्हणजे गोळवली गावात आलो आहे. हा ब्लॉग करण्यामागचं कारण एकच आहे की कोकणामध्ये विविध प्रकारच्या पालखी शिमगा उत्सव आपण बघितलाच असाल, पण आमच्या गोळवली गावचा एक खास अनुभव तुम्हाला या ब्लॉगमार्फत बघायला भेटणार आहे. हायलाईट्समध्ये तुम्ही बघितलंच असाल, काही मुमेंट्स आपण टाकले आहेत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग हा ब्लॉग पुढं कंटिन्यू करूया. शेवटपर्यंत बघा, खूप मस्त ब्लॉग आहे. पालखी अनवाणी पायाने आपण वाडीपर्यंत आणतो, पायवाटी रस्त्यानं. चला लेट्स गो. रस्ता बघू शकता, अनवाणी पायाने आपण चालत जायला लागतं पालखी आणायला. सी दिस व्ह्यू, पूर्ण रान आहे. वाडीतली पोरं अर्धी पुढे गेलेत. पालखी बसले वाटतं. फायनली आपण आता पोचतोय. ढोलांचा आवाज पण तुम्हाला येत असेल. पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवला जातो. त्या तालावर पालखी नाचवतात. परत पालखी खूप जड आहे, अनवाणी पायाने आणणं तेवढं शक्य नसतं. तेच दाखवण्यासाठी हा ब्लॉग करतोय. धमाला झाले. चला बघूया तर. ऊन होतोय ग. सगळा व्हिडिओ काढू. कमरे हे मुलीचं लग्न ठरवून दे. प्रियंका 5 वर्षात आपल्या शेती देतील. पालखी उचलतो आपण. पालखी फिरवायची आहे. रस्ता अनवाणी पायानी एवढी जड पालखी आपण वाडीपर्यंत नेतो या पायवाटी रस्त्यानं. बघू शकता पालखी पण आपल्या मागे आहे.
या जरा बरोबर आहे ना सांगा मागे मागे वाट आहे ना दगडाची वाट आहे ना म्हणून टाइम देतो निशाणी चांगली घेतली जातात. देवाची निशाणी आहे. लय अडचणीचा रस्ता आहे ना. बघू शकता. प्रथमेश जा पुढे चल. काटा पुन्हा उचलायला लागेल. कोणाच्या पायाला चप्पल दिसणार नाही तुम्हाला. येतोच काय त्याला हे करू द्या. फायनली पालखी रोडवर आले. आता पुढे जाऊन बुद्धवाडीच्या सानेवर पालखी बसेल आणि तिथून पुढे पालखी गाडीतनं आपल्या वाडीपर्यंत जाईल. ते ठेव आधी काय याची जरा ठेवली काटू लाव एवढं साठवून कुठे घेतो. प्रकारे आपली पालखी आता गाडीमध्ये बसले. आता थेट आपण आपल्या वाडीपर्यंत जातोय. माझ्यासोबत एवढे सर्वजण आहेत. इंट्रोडक्स करून टाका. इंट्रोडक्शन दे. अजून एक गाडी मागून येते बघू शकता. आमचा कोणते दरवाजे वाजवत होता कोण तो माहिती नाही. तुमच्याकडे पण हल्ले वाजायला झोपतच नाही. होय किती बोलले काय बोलले फक्त दरवाजा वाजवला. आपण साडे झाला उठून बरोबर 7:30ला इथं पण टच होत वाडी. आता गाडी तरी आता
माझा बाबू या डोंगरातून चालत जायचा. आमचं पण बाबा आम्ही कुठे म्हणतो म्हणजे आता गाडीत आम्हाला सुख सुविधा भेटतात की भरपूर. या वर्षी पालखी नाही का मग काय नाही हा गजा भाऊ याला फक्त तांदूळ जमवलं. या काय केवढा खाण होता. दादा भाकऱ्या काय आमच्या पप्पा जेवण आणि यांची भाकऱ्या फक्त आणि आमची काय भात फक्त. पहिल्यापासून श्रीमंतीत राहिलेली श्रीमंत आहे विमून केला. जेवण मला केलं. तुमच्या गाव देवीची कमानी बघू शकता. आता आपण काजू लाल कुठे आहेत? काजू लागले आहेत. लवकरच याचा पण ब्लॉग येईल, त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा शेअर करा आणि शेअर करा. काजू 1000 रुपये किलो आहे सांग. किती? 1000 किलो. 1000 रुपये किलो. अरे पण आपली इथं दुखत आहेत, आपली इथं दुखत आहेत ना. 1000 रुपये किलो. फुकटच्या आहेत. आता आपण बरोबर गौरीच्या पाऱ्याजवळ आलो आहे. पालखी उतरवून थेट पायवाटीतल्या वाडीपर्यंत जाईल. माहोल बघू शकता. हे याला सोडवू नको राखेल आता. पालखी खूप जड आहे. चला पुढे जाऊया मग. साईडून जाऊन काटाच देत मारतो ना. चौका 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 उचल. ही साईड पुढे जाऊ दे, पुढे जाऊ दे. थांबा, असं फिरवायला लागेल. चौका 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 कोच्यात दादा कोच्यात लाव तिकडे तिकडे तोड कर ना. फायनली आता आपण आपल्या वाडीत आलो आहे. आता होमाला प्रदक्षिणा घालून थेट पालखी गावकऱ्यांच्या घरी बसेल. हा इकडे बघ. काय नाव लिहिलंय? नाव काय? फौजा फौजा. फायनली पालखी आपल्या वाडीत आले आणि ब्लॉग खूप मोठा होणार आहे, त्यामुळं हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. लाईक करा, शेअर करा आणि
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट पार्ट तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल. कंटिन्यू करा. मीठ आणता